ओम नमः। श्रावण शुक्ल सप्तमी भगवान पार्श्वनाथ तीर्थंकरांचे मोक्ष कल्याणिक आहे। पार्श्वनाथाच्या 10 भावामध्ये त्यांचे ते जीवन किती संघर्षमय होते आणि त्यांचे जीवन इतके संघर्षमय असून देखील ते किती शांत राहिले। समुद्राच्या लाटा उफाळून किती येतात आणि किती विलीन होतात, परंतु पाण्याच्या शीतलतेमध्ये काही फरक होत नाही। तसे श्री पार्श्वनाथांच्या जीवनामध्ये 10 भावामध्ये कशा प्रकारे त्यांनी क्षमा पुरुषार्थ केलेला आहे ते आपण 10 भावाचे विश्लेषण आपण पाहायचे आहे। श्री पार्श्वनाथाचा जीव मरुभूती आणि कमठ हे दोघे भाऊ होते। एकदा काय झाले की मरुभूती काही कारणास्तव बाहेरगावी गेले होते। त्यावेळी त्यांचे बंधुराज कमठ यांनी मरुभूतीच्या पत्नीशी वाईट व्यवहार केला होता। त्यामुळे तेथील राजाने कमठाला गाढवावर बसून नगरातून बाहेर हाकलून काढले। कमठ दुःखी होऊन जंगलात एका संन्यास आश्रमामध्ये जाऊन मिथ्या संन्यासी झाले। उन्हात एका पायावर उभे राहत होते, हातात मोठी शिला घेऊन उभे राहत होते। हे सर्व मरुभूतीला समजलेले आहे आणि मरुभूती त्या संन्यास आश्रमामध्ये जाऊन क्षमा मागत आहे। त्या कमठाजवळ जाऊन खाली वाकून क्षमा मागत होते। त्याच वेळी त्या कमठाने ती दगडाची शिला त्याच्या जोराने डोक्यावरती आपटलेले आहे। त्यावेळी मरुभूतीचे मरण झालेले आहे। मरुभूतीचे मरण होऊन आता हे दुसरं भव आहे। मरुभूतीचे मरण होऊन मरुभूतीचा जीव सल्लकी वनामध्ये वज्रघोष नावाचा हत्तीहून जन्मलेला आहे। त्या वनात अरविंद राजांनी दीक्षा घेतलेल्या अरविंद राजांनी म्हणजेच ते मुनिराज झाले होते। अरविंद मुनिराजांनी त्या हत्तीला उपदेश दिलेला आहे, त्यांना अनुव्रते दिलेली आहेत। एकदा तो हत्ती त्या वनातील तलावात पाणी पिण्यासाठी गेलेला आहे। पाणी प्यायला तलावात गेले असताना एक भला मोठ्या सर्पाने त्या हत्तीला दंश केला, चावला। म्हणजे तो जो साप म्हणजेच कोण होता? पूर्वजन्माचा वैरी कमठाचा जीव होता आणि जातीस्मरणाने त्या हत्तीला चावलेला आहे। पहा, हे 2 भाव झालेले आहेत। तिसरं भाव आहे हत्तीचा जीव शांत भावनेने मरण केलेले आहे। समाधी मरण द्वारा त्या हत्तीचा जीव 12व्या स्वर्गामध्ये गेलेला आहे आणि कमठाचा जीव म्हणजे सापाचे मरण होऊन तो वैर भावनेने मरण केला म्हणून त्याचा जीव 5व्या नरकात घोर दुःख भोगत आहे। आता 4थं भव आहे पार्श्वनाथाचा जीव स्वर्गातून मनुष्यगतीमध्ये आलेला आहे। मनुष्यगतीमध्ये येऊन दीक्षा घेतली, दिगंबर मुनिराज झाले आणि दिगंबर मुनिराज होऊन तपस्या करीत आहे। कमठाचा जीव त्याच जंगलात अजगर झाला होता आणि तो अजगर त्या मुनिराजांना पाहताच त्याला जातीस्मरण झालेलं आहे, वैरभाव उत्पन्न झालेला आहे आणि त्या अजगराने क्रोधाच्या आवेशामध्ये त्या मुनी महाराजांना गिळून टाकलेला आहे। पहा किती वैरभाव आहे। पुढे 5वं भव आहे पार्श्वनाथाचा जीव जे मुनिराज आहेत ते मुनिराज समता भावनेने समाधी मरण साधून
6व्या स्वर्गामध्ये देव झालेले आहेत. आणि कमठाचा जीव रौद्र ध्यान वैर भावनेने 6व्या नरकात नारकी झाले आहेत. पुढचे 6वे भाव बघा. ह्या 6व्या भावामध्ये पार्श्वनाथाचा जीव देवगतीतील आयु पूर्ण करून मनुष्य गतीमध्ये आलेला आहे. चक्रवर्ती झालेला आहे. पुढे ते चक्रवर्ती दीक्षा घेतात. दिगंबर दीक्षा घेऊन तपस्या करीत आहेत. आणि कमठाचा जीव नरकातील घोर दुःख भोगून मनुष्य गतीमध्ये कुरंग नावाचा भील झालेला आहे. आणि तो भील देखील याच जंगलामध्ये आहे. तो भील या मुनिराजांना तपस्या करत पाहून त्याला जातीस्मरण झालेलं आहे. आणि क्रोधाने वैर भावनेने त्या मुनिराजावरती बाण मारतो. आणि त्यामुळे मुनिराजी बाण मारलं तरी देखील शरीर वेगळं आत्मा भिन्न वेगळं आहे असं समजून शांततेने त्यांनी समाधी मरण साधलेलं आहे. आता पुढे 7वा भाव आहे. पार्श्वनाथाचा जीव जे मुनिराज होते ते समाधी मरण साधून मध्यम ग्रैविक देवगतीमध्ये जन्म घेतलेला आहे. आणि भील जो होता पंचपापामुळे 7व्या नरकामध्ये गेलेला आहे. आता 8वं भाव आहे. पार्श्वनाथाचा जीव देवगतीतून पुन्हा मनुष्य गतीमध्ये जन्म घेतलेला आहे. महामंडलेश्वर राजा झालेले आहेत. पुढे वैराग्य भावना झाली आहे त्यांना. त्याने दिगंबर दीक्षा घेतली. दिगंबर दीक्षा घेऊन तपस्या करीत आहेत. षोडशकरण भावना भावून त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध झालेला आहे. अतिशय आनंदाने तपस्या करीत आहेत. आत्मध्यान करीत आहेत. परंतु कमठाचा जीव नरगतीतून या तिर्यंच गतीमध्ये आलेला आहे. सिंह पर्यामध्ये जन्म घेतलेला आहे. आणि ते मुनिराज म्हणजेच आनंद मुनिराज अशा त्या मुनिराजांना पाहताच त्या सिंहाला जातीस्मरण झालेले आहे. वैर भावनेनं जातीस्मरण होऊन तो सिंह मोठमोठ्याने गर्जना करीत त्या मुनिराजावरती हल्ला केलेला आहे. मुनिराजाने क्षमा